नमस्कार, मी मोनिश वानखेडे. आज अजितदादा पवार जाऊन 5 दिवस पूर्ण झाले, तरी त्यांच्या मृत्यूनंतरही आजपर्यंतही महाराष्ट्र हळहळतोय. ज्या दिवसापासून ही बातमी आली होती की अजितदादा पवार यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला, त्या वेळेपासून सोशल मीडियावरती शंका-कुशंकाचे वादळ उठायला सुरुवात झाली होती. सगळ्यात आधी कोलकात्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी न्यायालयाच्या देखरेखीत या अपघाताची चौकशी व्हावी, हा अपघात कमी आणि घातपाताची शक्यता जास्त आहे अशी शंका वर्तवली होती. सोशल मीडियावरती अजितदादा पवार यांचा अपघात की घातपात या शंकाकुशंकांचे वादळ जोर पकडत होते. पण त्याचबरोबर एक मोठा नेता महाराष्ट्राला सोडून गेला, त्यामुळे दुःखाचे सावटही फार जास्त होते. त्यातच शरद पवार साहेबांनी एक प्रतिक्रिया दिली की अजितच्या मृत्यूचं राजकारण नको. तरीही सोशल मीडियावरती शंकाकुशंकाचे वादळ थांबायला मागत नव्हतं. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत साहेबांनी शंका व्यक्त करून चौकशीची मागणी केली आहे. आज तुमच्यासमोर सोशल मीडियावर वाहणाऱ्या वाऱ्यांचे काही प्रश्न मी मांडत आहे. असं म्हटलं जातं की ज्या दिवशी हा अपघात झाला त्या दिवशी धुकं खूप जास्त होतं आणि त्यामुळे पायलटला धावपट्टी व्यवस्थित दिसली नाही वगैरे वगैरे, त्या कारणामुळे अपघात झाला. प्रश्न पुढील प्रमाणे आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न, त्या दिवशी खरंच एवढं धुकं होतं का? बारामती विमानतळावरच लँडिंग झालं पाहिजे असा पायलटवरती कोणाचा दबाव होता का? लँडिंगचे एवढे प्रयत्न केले जात होते, लँडिंगला तिथं प्रॉब्लेम होता, तर विमान पुण्यालाही उतरवलं गेलं असतं, लँडिंग पुण्यालाही झाली असती किंवा ते मुंबईलाही परत आले असते. म्हणून प्रश्न निर्माण होतो की बारामती विमानतळावरच लँडिंग व्हायला पाहिजे असा पायलटवरती दबाव होता का? 15 ते 20 मिनिटापासून लँडिंगचे प्रयत्न चालू होते. अशा वेळेस अजितदादा पवार यांनी पायलटला लँडिंग करण्यापासून रोखले नसेल का? की अजितदादा पवार यांनी पायलटला लँडिंग करण्यापासून रोखले होते? कारण गाडीत बसताना जो माणूस नेहमी सीट बेल्ट लावून बसतो, म्हणजे तो माणूस स्वतःच्या सेफ्टीबद्दल खूप जागरूक आहे. तसेच त्यांनी त्यांचा पूर्वीचा अनुभवही एका भाषणात सांगितला होता, नागपूर ते गडचिरोलीचा, की कसं हेलिकॉप्टर हवेत गेल्यानंतर भीती वाटते. तर मग ह्यावेळेस असा प्रश्न निर्माण होतो की त्यांनी निर्देश नसतील का दिले पायलटला की लँडिंग करू नको? जर का त्या दिवशी खरंच एवढं धुकं होतं, तर भारतीय विमान प्राधिकरणाने बारामती विमानतळावर उतरण्याची परवानगी का दिली? ज्या लोकांनी ते विमान गिरट्या मारताना पाहिलं त्यांचं असं म्हणणं आहे की क्रॅश होण्याच्या आधी विमानाचा आवाज बंद झाला होता. म्हणजे थोडक्यात विमानात तांत्रिक बिघाड होता का? अशा मुद्देसूद प्रश्नाचा भडीमार सोशल मीडियावरती खूप होता. त्यातच काल अजितदादा पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ते पुढील प्रमाणे. बातम्यानुसार अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. मग प्रत्यक्षात 5च मृतदेह का सापडले? 6वा मृतदेह कुठे गेला? टेकऑफ करण्याच्या आधी डिजिटल यादी नोंदवली असते, मग त्या यादीमध्ये विसंगती कशी काय? एखादा कागदाचा तुकडाही जळालेला का मिळाला नाही ॲक्सिडेंट स्पॉटवर? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्यांनी तो मांडला असा की पायलट ऐनवेळी का बदलला गेला? एकूणच हे सगळे मुद्देसूद प्रश्न आहेत. अजितदादा पवार यांचा अपघात होता की घातपात, आणि तो कशासाठी?